जय जय रघुवीर समर्थ। जया नावडे नाम त्याये जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरक छीछी। म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखी बोलता दोष जाती स्वभावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 101 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी नामाचं महत्व सांगत असताना भगवत प्राप्तीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचं एक प्रकारे न्यूनताच आपल्याला दाखवून दिली। कर्मयोग करायचा आहे, ठीक आहे, धर्मशास्त्राप्रमाणे आचरण करायचंय, ठीक आहे, केवळ सगळ्या जगावरती प्रेम करावयाची करुणा साधायची आहे, सगळं काही ठीक आहे। पण हे जोपर्यंत आपल्या आतमध्ये वृत्त्यंतर घडत नाही तोपर्यंत हे शास्त्र पूर्णत्वाला जात नाही। कर्माचे ढीग आम्ही रचूत, परंतु कर्म आसक्तीमधून सुटूतच याची खात्री नाही। धर्म आचरण आम्ही करूतच, पण अहंकार त्यामध्ये आमचा संपेल याची कुठलीही खात्री देता येत नाही। आणि आजच्या काळामध्ये समाज सेवा करणारे अनेक मंडळी करुणेपायी अनेक गोष्टी करतात, परंतु ही करुणा देखील सिलेक्टिव्ह असते, सब्जेक्टिव्ह असते। त्यामुळे ही दया देखील आम्ही सर्वांवरती ठेवू शकत नाही। आणि संतांनी अगदी प्रेमाने आपला प्राण फुकट तुमच्या मुखापर्यंत आणून दिलाय, त्या भगवंताचं नाम देखील आपण धड घेत नाही। असा आमचा आयुष्याचा हा सगळा काळ वाया जातो। मग यासाठी एकच करावं की संताचं बोट धरून आपण चालावं। या निष्कर्षाप्रत आपण गेल्या श्लोकामध्ये आलो। बघा, समर्थ आपल्याला गेले जवळजवळ 30-35 श्लोक केवळ एकच गोष्ट सांगतायत, राम नाम राम नाम राम नाम। किती काकुळतीने संतांनी या रामनामाचं महत्व आम्हाला दिलं। बरं ते नाम देताना आम्हाला कुठलेही कष्ट घ्यावे लागले नाहीत। समर्थांना काय किंवा श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांना काय, नाम मिळवण्यासाठी सद्गुरु प्राप्तीसाठी किती देहाला कष्ट द्यावे लागले बरं, ते देखील आम्हाला द्यावे लागले नाहीत। आम्हाला तर ते नाम अगदी सहजरित्या मुखापर्यंत आलं। पण एवढं करूनही बघा, आपण एखाद्या व्यक्तीला आपली प्राणप्रिय गोष्ट द्यावी आणि ती प्राणप्रिय गोष्ट त्याने कधीतरी कोणाजवळ बोलताना सांगावं की मला नाही आवडली बाबा। समजा ही गोष्ट जर तुम्हाला कळाली, ज्यांनी ती गोष्ट दिलेली आहे त्याला जर कळाली, तर त्याला किती वाईट वाटत असेल की अरे, मी माझं सर्वस्व दिलं ह्याला आणि हा म्हणतो मला आवडत नाही। संत देखील हेच शल्य आमच्या समोर आजच्या श्लोकामधून ठेवतायत। इतकं नामाचं महत्व सांगितल्यानंतरही आम्ही कदाचित मुखाने तसं म्हणणार नाही की आम्हाला आवडत नाही, पण आम्ही घेणारही नाही। आपल्याकडे नाही का एखाद्याला आग्रह करताना एक गोष्ट नेहमी म्हटली जाते, अहो घ्या ना, अजूनही घ्या थोडी बासुंदी। नाही आवडली का? नाही हो, आवडली ना, मग घ्या की। म्हणजे आवड आणि आग्रह या दोन्ही गोष्टी एकत्रित चालतात। तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडलीच नसेल तर तुम्ही कदाचित त्या गोष्टीला घेण्याचं टाळता। आज मी नाम घेण्याचं टाळतो याचं कारण एकच असेल की मला नाम आवडत नाही। कदाचित आपण ते मुखाने मान्य करणार नाही, पण आमची अवस्था मात्र निश्चित तशी आहे।
म्हणून समर्थ आजच्या श्लोकामध्ये आम्हाला नाम ज्याला आवडत नाही त्याची काय गती होते हे समजावून सांगतात. जया नावडे नाम त्या येम जाची. ज्याला नाम आवडत नाही, जो नामाला आग्रहपूर्वक स्मरण करत नाही, मुखाने म्हणत नाही, त्याला गती काय आहे? जया नावडे त्या यमजाची. त्याला यमाचा त्रास सहन करावा लागतो. जया नावडे नाम त्या येमजाची. यमाचे त्याला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. विकल्पे उठे तर्क त्या नरकछीची. जो नामाच्या विषयी केवळ विकल्प काढत राहतो की असं कसं होईल, नामाने खरंच साधेल का, नाम मला भगवत प्राप्ती करून देईल का, अरे नाम हे केवळ एक छोटंसं शब्दाचा संचय आहे, साहेब साहेब म्हटल्याने कधी साहेब भेटतो का, मग राम राम म्हटल्याने राम कसा मिळेल, असे अनेक विकल्प तो काढत राहतो. आणि या विकल्पाचं समाधान कधीच होत नाही. त्याने एकच गोष्ट घडते की विकल्पे उठे नरक त्या तर्कछीची. त्या नरकाचं जणू काही तो द्वार या विकल्पाच्या आधाराने उघडत असतो. त्यामुळं मग काय करावं? म्हणून अति आदरे नाम घ्यावे. तुम्हाला नाम आवडतंय ना, मग अत्यंत आदराने नाम घ्या, आकंठ नाम घ्या, निरंतर नाम घ्या. मुखे बोलता दोष जाती स्वभावे. आणि हा जो सगळा दोष आहे ना तुमच्या मनामध्ये, विकल्प करायचा, प्रश्न काढायचा, उगीच काहीतरी बोलून शब्दच्छल करत राहायचा, हे सगळं काही जाऊ शकतं. ते केवळ नामस्मरणाने जाऊ शकतं. समर्थांच्या श्लोकाचा सज्जनो हा सरळ अर्थ आहे. आता आपण याचा थोडासा भावार्थ गुरुकृपेने बघण्याचा प्रयत्न करूयात. बघा, आपल्याकडं मी जसं उदाहरण दिलं की एखादं पक्वान्न जर आवडत असेल तर त्याचा आग्रह करणारा देखील कदाचित कंटाळून जातो की आता बस, पण आपण मात्र कधी थकत नाही घेण्यापासून. आणि जर आम्हाला आवडच नसेल तर आम्ही त्या पदार्थाच्या विषयी काही ना काहीतरी सांगून त्याला सतत टाळत राहतो. संत जेव्हा एवढ्या उत्कटतेने, तळमळीने आम्हाला नामस्मरणाचं महत्त्व सांगतात आणि आम्ही जर ते घेत नाही, याचा अर्थ एकच निघतो की आम्हाला नामाची आवड नाही. लौकिक जगामध्ये एखाद्या गोष्टीची आवड असणं किंवा नसणं हा वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो आणि त्याचे काही फायदे आणि तोटे हे त्याच्या पुरते अगदी अल्पस्वल्प प्रमाणामध्ये मर्यादित राहू शकतात. परंतु नाम न घेण्याचे तोटे त्या जीवाला या जन्मात तर भोगावे लागतातच, पण त्याला त्या नाम न घेण्याचे सगळ्यात मोठं नुकसान हा या देहाला सोडल्यानंतर भोगावा लागतो. बघा, आपल्याकडे त्रितापांची व्याख्या सांगितली जाते. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. यापैकी आध्यात्मिक आणि आधी भौतिक हे जे दोन ताप आहेत हे देहाधिष्ठित आहेत. तुम्ही देहामध्ये असताना तुम्हाला आध्यात्मिक आणि आधी भौतिक तापाची जाणीव होऊ शकते. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? जो आतून येतो. उदाहरणार्थ कॅन्सर आहे, एखाद्याला कुठली तरी गाठ आहे, ट्यूमर आहे, जे काही असेल ते, हे सगळे आतून प्रादुर्भाव देणारे त्रास आहेत. त्याला आध्यात्मिक त्रास म्हटलं जातं. आधी भौतिक म्हणजे जे बाहेरून आघात रूपाने तुमच्यावरती होतात. तुम्ही समजा रस्त्याने चाललाय आणि कुठल्या तरी वाहनाची धडक तुम्हाला बसावी, हा आधी भौतिक त्रास आहे. किंवा एखाद्याने असे काही शब्द तुमच्यासाठी बोलावेत की ते तुमच्या मनाला फार लागावेत, त्याने तुमच्या मनामध्ये दाह निर्माण व्हावा, हा आधी भौतिक त्रास आहे. जीवन तर आध्यात्मिक आणि आधी भौतिक त्रासानी आपलं त्रस्त आहेच. आणि त्यामुळं या त्रासापायी आम्ही अनेकदा नामस्मरण करत नाही. आपल्याला वाटतं नाही जमणार बाबा आम्हाला नाम घ्यायला. अनेक लोक मला म्हणतात ना, दादा कशासाठी नाम घ्यायचं, काय केलंय रामाने आमच्यासाठी चांगलं, केवढा त्रास सहन आम्हाला करावा लागतोय. अरे पण हा त्रास तर आहेच, पण तुम्ही ते नाम न घेतल्याने तुम्हाला पुढच्या त्रासाची अजूनही काय कल्पना आहे. तिसरा त्रास आहे, त्याचं नाव आहे आधी दैविक ताप. तो आधी दैविक ताप कधी भोगावा लागतो? जेव्हा या देहातून हा प्राण बाहेर पडतो, या देहाच्या सगळ्या कर्माचे संस्कार घेऊन हा प्राण जेव्हा त्या कोण चित्रगुप्त नावाचा मॅनेजर आहे त्याच्याकडे जातो, तेव्हा त्या बघा विमानामध्ये कसं असतं ना, तो ब्लॅक बॉक्स असतो आणि त्या ब्लॅक बॉक्सला उघडल्यानंतर सगळं त्याचं विमानामध्ये नेमकं काय घडलं ॲक्सिडेंटच्या वेळेला ते कळतं. तसं हा आमच्या देहामधला ब्लॅक बॉक्स आहे.
आणि तो तिथं उघडतो बरं का, त्याच्याकडे पासवर्ड आहे. आणि तो उघडल्यानंतर त्यामधले सगळे संस्कार कर्माचे हे दिसतात. ते संस्कार बघितल्यानंतर त्या जीवाची पुढची गती हा मॅनेजर ठरवतो. त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन आहे. तिथं कोणाचाही वशिला चालत नाही. नगरसेवकाचं पत्र आणलं, आमदाराचा फोन झाला म्हणून तुम्हाला वशिला लागेल असं नाही. तिथं तुम्ही पूर्णपणे अगतिक आहात, हतबल आहात. तिथं तुम्हाला तो सगळा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. तिथं गेल्यानंतर कळतं की अरे नामस्मरण करायला पाहिजे होतं, पण नाम घेण्यासाठी वाणी कुठे आहे, देह कुठे आहे? यंत्र पाहिजे ना, नुसतं मेमरी कार्ड असून उपयोग नाही. ते मेमरी कार्ड चालवण्यासाठी काहीतरी हार्डवेअर पण पाहिजे. तसं मेमरी कार्ड तर तिकडे गेलं, पण हार्डवेअर इथं जळून खाक झालंय. मग ते मेमरी कार्ड एकटं काय करणार? तशी सज्जनो आमची तिथं अवस्था होते. फटके खावे लागतात, अनेक प्रकारचे त्रास त्या जीवाला सहन करावे लागतात. समर्थांनी त्याची सगळी फार सुंदर अशी ओळख आपल्याला करून दिलेली आहे. ज्यांना वाचल्यानंतर आजच्या जीवनामध्ये बदल करावासा वाटत नाही, तो व्यक्ती खरोखर विरळाच आहे. सज्जनो, या सगळ्या त्रितापांवर एकमेव हुकमी औषध आहे. आपण म्हणाल हो, म्हणजे या जन्मामध्ये देखील आध्यात्मिक, अधिभौतिक या तापांवर देखील औषध आहे? निश्चित आहे सज्जनो. तुम्हाला जर भगवंताच्या नामाची आवड खरंच लागली ना, मी समर्थांच्या तुम्हाला निश्चित खात्रीने सांगतो, तुमची ग्रहकुंडली बदलून जाते हो सगळी. तुमचा आध्यात्मिक, आधी भौतिक ताप हा नामाने हद्दपार होऊन जातो. गिरी कंदरे जाई जे दूरी दोष. तुमच्या मुखामध्ये राम आला ना एकदा, की ते ग्रह देखील चळाचळा कापू लागतात, की अरे ह्याला त्रास द्यायचा. तुमच्या मुखामध्ये जर निरंतर राम नाम असेल तर तुमचं प्रारब्ध देखील तुमच्या समोर उभं राहू शकत नाही. एवढी नामामध्ये शक्ती आहे. नामामध्ये तुमच्या पापांना जाळून खाक करण्याची क्षमता आहे. नाम काय करू शकत नाही. बघा, आमच्या आज प्रगतीमध्ये जर काही अडथळे असतील तर आमचं कर्मसंचित अर्थात आमचं पापच आहे ना. पण जर नामाची निष्ठा आपल्याकडं असेल तर हे कर्मसंचित जळून जातं, हे पाप जळून जातं, रस्ता सगळा मोकळा होतो. बघा, धावा किती पाहिजे तेवढं. आजच्या काळामधले नामाचे अधिकारी संत सांगतात, अहो, एक 4-5 कोटी नामस्मरण झालं ना की तुम्ही जे म्हणाल ते व्हायला लागतं. तुम्ही जे म्हणाल ते. तिथं फार विवेक जागृत ठेवावा लागतो, ही गोष्ट वेगळी. पण ज्याचा विवेक तिथं जागृत आहे तो काही मागणार नाही. पण एक लक्षात घ्या, ज्याचं 4-5 कोटी नामस्मरण झालंय ना, त्याच्या जीवनामध्ये त्याला रस्ता मोकळा मिळतो. आणि मिळाला रस्ता मोकळा की एखादा मनुष्य कदाचित ती गाडी जोरात चालवण्याच्या नादामध्ये अपघात करू शकतो, तो भाग वेगळा. पण आपल्यासारखा जर मनुष्य हा गुरु प्रदीप्त असेल, जर गुरुचरणांचा अनुरागी असेल, तर त्याच्यामध्ये एक फार मोठा बदल होतो की जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ना, ते बदलण्याची इच्छाच निघून जाते. असू द्यात ना ते शिंचे जसे असतील तसे. त्यामुळे सज्जनो, नामाचा हा आणखीन एक मोठा परिणाम आहे की नाम प्रारब्ध बदलायला तयार असतानाही आपण मात्र ती इच्छाच गमावून बसतो. त्यामुळे मग नाम आम्हाला अत्यंत सुरक्षित पहिलं पार घेऊन जायला लागतं. बघा, नामामध्ये विलक्षण शक्ती आहे आध्यात्मिक आणि अधिभौतिक तापांना दूर करण्याची, आणि हा अनुभव घेऊन बघावा लागतो. हे सांगून चालत नाही. आम्ही हे जेव्हा सांगतो तेव्हा कदाचित आपण म्हणाल, हो हो मलाही घ्यायचंय नाम, पण कसं घ्यायचं दादा नाम? मग किती घ्यावं लागेल? मग कशी माळ घ्यायची? मग कोणाचं नाम घ्यायचं? मग खरंच नामाने होणार आहे का? काही रेफरन्स केस स्टडीज आहेत का? तुम्हाला काय अनुभव आलाय? मला असं वाटतं की त्या मी आंबेवाल्याची गोष्ट तुम्हाला सांगितली ना, की 2 मुलांना तो आमराईमध्ये सांगतो की 10 मिनिटं देतो, त्यात जेवढं घ्यायचेत आंबे तेवढे घेऊन जा. एक जण पटापटा आंबे गोळा करतो, दुसरा मात्र प्रश्न विचारत बसतो. प्रश्न विचारण्यामध्ये देखील चूक नाही, पण त्यामध्ये या 10 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि ह्याच्या हातामध्ये काहीच पडलं नाही. सज्जनो, श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की चिकित्सा करावी पण मर्यादेपर्यंत करावी. आपण नाम घ्यायला लागा. मी तुम्हाला सांगतो,
की तुमच्या सगळ्या विकल्पांचं उत्तर नामस्मरणामध्ये आहे. तुम्ही नाम घ्यायला लागला ना की तुम्हाला आतूनच त्याचं उत्तर मिळतं. हा माझा अनुभव आहे. अहो मला सांगा, मी एक इंजिनियर माणूस आहे. माझ्या घरामध्ये ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांची परंपरा देखील नव्हती. कदाचित आमच्या घराण्यात पहिलाच मी 95-96 साली गोंदवल्यामध्ये जाऊन त्यांचा अनुग्रह घेण्यामध्ये त्यांना पात्र झालो आणि त्यांनी मग सगळ्या घराला कवेमध्ये घेतलं आणि सगळं घर हळूहळू बदलत गेलं. माझ्याकडे कुठली आध्यात्मिक पार्श्वभूमी नाही. मी इंजिनियर माणूस आहे, लोखंडामध्ये काम करणारा. माझा दररोजचा व्यवसाय देखील कुठलं पांडित्य नाही. इतका बिझी असतो की मी कुठले ग्रंथ वाचू शकत नाही, कुठले प्रवचनांना जाऊन ऐकू शकत नाही. मग मला सांगा, हे सगळं जे मी तुमच्याशी संवाद करतोय, जो कदाचित तुम्हाला योग्य वाटतोय, हृदयाला स्पर्श करतोय, हे कुठून येतंय? कधी हा प्रश्न येतो का तुमच्या मनामध्ये? हे सगळं माझ्या जीवनामध्ये गुरुकृपेने घडलेल्या नामस्मरणाचं फळ आहे की न कळोची कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या. तुम्हाला जे कळत नाही, जे तुम्ही कधी वाचलं नाही, ते तुमच्या हृदयामधून प्रवाहित होतं, नामस्मरणाने होतं. अजूनही काय तुम्हाला सांगू कुतर्क काढण्यासाठी? एक इंजिनियर माणूस, एक लोखंडामध्ये काम करणारा एक जड जीव, नामस्मरणाची आज प्रत्यक्ष अनुभूती घेऊन तुम्हाला जर सांगत असेल तर तुम्हाला बदलायला काय हरकत आहे? तुम्ही मनापासून नामस्मरण करून तर बघा. येऊ द्यात प्रश्न जेवढे यायचे, त्यांना एकच सांगा की एवढं नामस्मरण होऊ द्या, मग तुम्हाला विचार प्रश्न. आणि बघा, जसं जसं तुमचं नाम वाढत जाईल ना, मनामधल्या शंका कुशंका या आपोआप मिटून जातील. प्रारब्धाचा होणारा त्रास देखील सहन करण्याची क्षमता तुमची वाढेल. आणि बघा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे, ही ओळ आपण ऐकतो. आपल्याला असं वाटतं की अरे हरिकृपा का करत नाही? पण आपण तो अभंग नीट वाजावा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, प्रारब्ध बदलण्याचं कोणी बोलत नाहीये. प्रारब्धाचा भोग म्हणजे कसं की एखाद्या माणसाच्या पायाला लागलं तर पायाला लागणं हे प्रारब्ध आहे, पण त्या लागल्यानंतर होणाऱ्या वेदना हा भोग आहे. नामस्मरण भोग काढून टाकतो. जर वेदनाच होणार नसतील तर लागलं काय आणि न लागलं काय, काय फरक पडतो? त्यामुळे सज्जनो, प्रारब्ध बदलण्याची कोणालाही इथं चिंता नाहीये. इथं गोष्ट आहे नामस्मरणाला चिकटून राहण्याची. नामाला चिकटून राहायला की ना सुखाचे भोग प्रपंचामध्ये आसक्त करतील, ना दुःखाचे भोग आपल्याला त्रस्त करतील. त्यामुळे विकल्पे उठे नरक त्या तर्क छीची, म्हणून अति आदरे नाम घ्यावे. वा, हे मला फार आवडलं की सगळं तुम्हाला पटतंय ना, मग तुम्ही एक करा, अति आदरे नाम घ्यावे. तुम्ही निरंतर आदरपूर्वक त्या नामस्मरणाला जपायला सुरुवात करा. बघा, आपल्या रामाला देखील भोग होतेच ना. वनवासात जावं लागलं की नाही, अनवाणी पायाने काट्या कुट्यांमध्ये त्याला चालावं लागलंच ना. मग आपण त्याचे नाम घेणारे असा काय विचार करतो की मला नामस्मरणाच्या आधाराने हा त्रास होताच कामा नये? आपला रामराय आम्हाला हेच सांगतो की म्हणून अति आदरे नाम घ्यावे आणि मुखे बोलता दोष जाती स्वभावे. हा जो आपला चिकित्सा करण्याचा स्वभाव आहे ना, हा सगळा दूर होण्याची नामानेच आपल्याला एक संधी प्राप्त होते. माझ्याकडं काही लोक फोन करून बोलत असतात. काही वर्षांपूर्वी, एक 3-4 वर्षापूर्वी मला एका भगिनीचा फोन आला होता. अत्यंत सुसंस्कृत घरातून तिचं लग्न एका व्यक्तीशी झालं. सगळं घर आईवडिलांनी चांगलं बघून दिलं होतं. नवरा देखील चांगला होता, प्रेमळ होता, पण त्याला एक वाईट सवय होती आणि ती म्हणजे दारूची. आता या मुलीची अशी पंचायत झाली की घरी आई वडिलांना सांगावं तर त्यांना काय वाटेल, कारण की घरामध्ये दूर दूरपर्यंत या गोष्टीचा कुठं प्रादुर्भाव नाही. त्यातून आपल्याच नवऱ्याचे आपण गुणदोष असे जगाला सांगायचे. तिला काही पटेना, काय करावं काय करावं. एक दिवशी तिचा मला सहज फोन आला. दादा, रडत रडत मला तिने आपली कर्म कहाणी सांगितली. मी तिला म्हटलं की ताई, तुझ्या नवऱ्याचं जर तुझ्यावर प्रेम असेल तर फक्त एक गोष्ट कर, त्याला म्हणा माझ्याबरोबर 15-20 मिनिटं तू नामस्मरणाला बसशील का? तो म्हणेल हो, तो करेल ना, तेवढं नक्की करेल. आणि त्या नवरा बायकोनी दोघांनीही नामस्मरणाला सुरुवात केली. मी त्याला अट घातली होती की तू त्याला कुठेही अटकाव करू नकोस, त्याला जसं वागायचंय तसं वागू दे, फक्त एक गोष्ट कर की त्याच्याकडून निरंतर नामस्मरण करून घेण्याचा तू प्रयत्न कर. आणि बघता बघता 2 वर्षामध्ये त्या व्यक्तीमध्ये इतकं वृत्त्यंतर झालं
की त्याची ती जुनी सवय सुटून गेली, तो संपूर्णपणे निर्दोष झाला. सज्जनो, जीवन आनंदमय करण्याची शक्ती नामस्मरणामध्ये आहे. मुखे बोलता दोष जाती स्वभावे. आपल्यामध्ये असू देत महादोष, काही हरकत नाही. आपण व्यक्तीला गुणदोषांच्या आधाराने लांब करूच नाही बघा. तो जसा असेल तसा असू द्या. आपण एकच करावं, त्याला नामाला लावावं आणि आपणही स्वतः नाम घ्यावं आणि जगाला देखील नामाचंच महत्त्व सांगावं. त्याचे ते गुणदोष उद्धरून नेणारा रामराया समर्थ आहे. म्हणून आपण अत्यंत आवडीने आणि आदरपूर्वक नाम घ्यावं, हे श्री समर्थांचं सांगणं. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.